बोलवा ना खाली बोलवा ना. ते सगळे लांब करायला ना हे पाणी काय लोकांना दाखवायला खाली बोके ताजे करायचे नाही आमच्या वावरांमधून कॅनल गेलेले आम्ही उपाशी मारायचं का. केला का नाही राहुल लाव काय फक्त पाणी नाही पायासाठी डोळ्याचं सुखासाठीच पाणी पाठवलं का नाही. किती काढणार आहे ते? किती पाईप सगळे आखे पाईप चालू आहे. त्याला खाली बोलवा ना. का बरं खाली येऊ शकत नाही साहेब. शूटिंग चालू चालू ना शूटिंग चालू आहे. साहेबांना खाली बोला आम्ही नाही तिकडे येणार. अहो साहेबांना खाली बोलवा इकडं. कुठल्या इरिगेशनचे तुम्ही आपल्या डिपार्टमेंटचे हे बंद करा मग. कुठल्या पण ऐका कुठलं म्हणजे कॅनल आमच्या ताब्यात आहे. हा आपण लोणीच्या इरिगेशन साहेबांना खाली आम्हाला बोलवा. प्यायला पाणी कमी पडतंय ती मोटर पहिले बंद तेलला करा. कमी पडतं ना तर ते वड्याचं पाणी बंद करा. नाही ते मोटर बंद करा पहिले. नाही मोटर नाही बंद होत. आले इरिगेशन मोटर बंद होत नाही. आम्हाला प्यायला पाणी करायचं नाही होत बंद. तुम्ही ना आधी ते वड्याचं बोगत चालू पाणी ना पहिल्या दिवसापासून कोणत्या वड्याचं? सावतपूरच्या तळ्यातलं हा त्याला आहे काय लिमिट. बोगत म्हणजे ते तळ नाही का थांबून करू तिथं? का लिमिट आहे का त्याला. तळ आहे का नाही लिमिट तिथं? आहे का. तळ आहे का आले तिथं? आले लिमिट आहे आले का? ते तळ आहे का तुमच्याकडे नाही? मोजमाप आहे का. मोजमाप आहे का म्हणजे मग बोगत चालू साहेब आहे पाणी. तुम्ही नका बोगस बोलू. साहेबांना चालू आहे तुमचे ते. वरिष्ठ बोलतील आमच्या संग. ए, shooting बंद दामदाराला करा. सांगितलंय. नाही नाही नाही, थांबा, ते या आमचे साहेबांना नौकर आहे, पण आम्ही त्यांचे खाली. नौकर नाही. लवकर बिवकर काय हो. साहेब त्याला 2 मिनिट खाली ते बोला खाली ते बोला ना. आपण ते पाणी असं आपण सगळ्यासाठी मग व्यवस्थित असतं काय? सगळं नाही साहेब सगळं द्यायचं. पिकं तळाली त्या पाण्यात काय उपयोग नाही. पाण्याच्या लोकांच्या वावरात पाणी एवढं. मग अहो, वावरात 2 तळ्यात पाणी चाललंय. मग अहो, मोजमाप करून ठेवलं का काही? तुम्ही मोजमाप करून सोडत ते पाणी वड्याला. त्याचं मोजमाप आहे का तुमच्याकडे. आहे ना. काय त्याच्याशिवाय बिलं जातात का त्यांना दर कशाची बिलं जाते? तुम्ही आम्हाला साहेबांना बोला, आम्ही त्यांचे नौकर नाही ते आमचे नौकरी. पगार ते बोलत घ्या त्या. माझे मिळून एक्झिक्युटिव्ह इरिगेशन मध्ये आहेत, आम्हाला काही सांगू नका. चला इकडे बोला आम्ही त्यांच्याकडे जायला मोकळे. तुम्ही जा बोलायला मग तुम्ही कशाला बटणं दाबितो. ते त्याला पण बंद बोलवलं, करत होय. होतो आम्ही. कोणी? काय नाव आहे? ए, नाव काय आहे त्यांचं? काय ते साहेबांचं नाव काय. आम्ही त्यांच्या गावात काढायला निघालो. कोणी बंद नाही करणार. चालत आम्ही. कोणीच बंद नाही करणार. कोणत्या मोठीमध्ये? ए इकडे ना. पाहिलंय का? त्यांना तुम्हाला काय म्हणलं. तुम्हाला तेलवाल्यांची काळजी आहे ना, आमची काळजी नाही एक का? मिनिट थांबा. तुम्हाला काय म्हटलं मी तिथं. मोटर काढून घ्या मला तुम्ही किती दिवस 4-5 दिवस काढा मला. आपण 4-5 दिवस नंतर कधी चालू करायचं. मग काय पण राहणार पुढे पुढे काय पण राहणार आम्हाला. किती वेळ चालते ते बंद करून घ्या तुम्हाला बंद करायचं खाली पाणी कमी पडून खाली राहिलं पाणी कमी पडतं तर तुम्ही ते वड्याला पाणी सोडलं ना ते कमी करा ना. नाही ते वड्यालाच पाणी सोडायचंय सध्या पण इकडे वडाच नाही. आणि आम्हाला वड्यात नाही, आम्ही उपाशी मारायचं का? हे बंद इंडिव्हिज्युअल चालवायचं नाही आपल्याला. नका चालू. आम्हाला वडाचा काय प्रकार आहे? आम्हाला वडा आहे इथं. आमची काही सोयच नाही ना. हे बा. मग तुम्ही मोजमाप करून वड्याला पाणी सोडलेलं आहे तुमची का? कुठं मोटर आहे कुठे आहे तुमची अहो, सगळ्या पाण्यावर मोटरी टाकेल. मोटर कुठे आहे आमच्या मुठरीत नाही. बरं तुमची कुठे आहे आमच्या नाही टाकलं. मग काय मग हे कशासाठी अन्याय आहे शेतकऱ्यांवर. काय अन्याय आहे? मग अन्याय आहे ना आमचं. मोटर आहे का आहे. मग काढून घ्या कुठे आहे तुमची मोटर आमचा डोंगरा आहे इथं. मग काढून घ्या ते नाही काढणार आम्ही. काढून घ्यायचंय नाही काढणार. हो आमचे गटर कुठं भरतो आम्हाला पाण्याचा सोर्स नाही होता. नाही पाण्याचा सोर्स नाही साहेब आम्हाला. जाऊ द्या नंतर काढायचं नाही साहेब हे- नंतर कधी काढायचं मग. मग तुम्ही खाली पाणी लावायच्या अगोदर वड्याला पाणी का सोडलं. वड्यालाच पाणी सोडून राहिलोय नाही सध्या नाही, आपण खाली वर भरीत यायचं ना नाही, तुम्ही. सध्या वड्यालाच पाणी पण आम्हाला काय सोर्स आहे साहेब. पाण्याचा सोर्स नाही ना आम्हाला काही. मोटरी चालवायचं इथं पाईप सोडलं तिथं सगळ्या मोटरी बसल्या ऐका, शेतकऱ्याच्या. तुम्ही खालूनच वर पाणी यायला पाहिजे होतं त्या वड्याला बोगस पाणी का सोडलं. शेवटच सोडायचं ना. तेलपासूनच भरलं. तो नाही नाही साहेब हे चुकीचं आहे एकदम. नाहीये चुकीचं आहे. इंडिव्हिज्युअल चालवायचं नाही मोटरी चालवायचं नाही. हे एकदम चुकीचं आहे. आणि तुम्ही इतका अन्याय करू राहिले शेतकऱ्यांवर. मागच्या वेळेस माझ्या आमच्या जमिनी गेल्या आम्हाला 1 रुपयाचा सुद्धा फायदा नाही. आम्हाला तुम्ही चारा दिले का. आणि आमचं स्वतःची यंत्र लावून पाणी घेतो. सध्या परमिशनच नाहीये अहो मग तुम्हाला परमिशन नाही ना. ये बा, आमच्या बाजारात कुठून विहीर आहे इकडं? कोरडी. ए, राजू विहिरीचा कळ उघडा. या पाय- तुम्ही यायला सुद्धा पाणी नाही. आधी कधी पाणी नाही.
तुम्ही सांगा ना, पाणी गेले आम्ही मारायचं. इकडून पाईप लाईन व्हायला पाणी मागायला पाहिजे. अहो थांबा ना. पाणी गेलं तिकडे काय व्हायचं? अहो पाणी गेलं. जमीन आम्ही आता नांगरणार, त्याच्यात पाणी आलं. पहिलंच पाणी गेलं, त्याला म्हणजे आम्ही पाणी गेलं पहा. पाणी गेलं. आज ते पहिलं पाणी गेलं नाही का? तो बंद आहे त्याला लागून तो पासून काय तुम्हाला सांगा आपली सिस्टीम आहे ना, आपली सिस्टीमच वड्यासाठी आता पाणी देऊ नाही पण वडा आम्हाला वडा नाही मग आम्ही करायचं वडा नाही ना आपल्याला. पाणी काय जाऊन द्या. काय करायचं मग कमाच करा पाणी जमिनी आमच्या गेल्या फायदा आम्हाला रुपये लागत नाही. आणि ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना किती काय फायदा. काढून घ्या आणि हे करा ना. हाताचा प्रकार आहे असा. मोटरी चालवायचं नाही सध्या. किती दिवस चालणार आम्हाला एक ठराविक पिरियड द्या बा. 4 दिवसांनी टाका, 2 दिवसांनी 10 तारखेच्या पुढे. 10 तारखेला शांततेत बोला ना. शांततेत चालू आहे सगळे. सध्या ना मोटरीला परमिशनच नाही. आपण फक्त गाव तलावांना जे आहेत ना ती वड्याद्वारे पाणी सोडतो. मला एक सांगा 10 तारखेची गोष्टी घेता पाहिजे. अहो राहुल भाऊ, हे झालं वड्यावाल्यांना पाणी. आपल्याला आम्ही वड्यावर पाणी हो, राहून जाईल, थांबा. हो थोड्या मोठी आहे साहेब, एवढेच कोण फक्त. आहे? कोण आहे? आजही कोण आहे? भरपूर मोटरी आपल्याला सांगायचं आहे, आम्ही शेती आणि मागं चालू आहे. त्याच्यावर. मागं मोटरी चालूच आहे. बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे त्यांचं. पण मग ते म्हणजे आम्हाला तेल पासून मग तो साळदपूरच्या वड्याला पहिले 1 तासाला पाणी सोडून गेलं. तो तेल नाही दिसला त्यांना. त्यावेळेस किती पाणी चालू आहे. म्हणजे साहेबांच्या जमिनीत साहेबांचं हे असलं म्हणजे काही करायचं गुतमास. मग नाही नाही असं नाही चालत हो. 4-5 लोक काय बरं पिकं जाऊन जातील. 15-20 वर्ष काढले पुढे काय करणार नाही रे मग. जे बोके उडाल ते बोके उडाल. आम्ही मागे राहिलो, मागे पाणी गेलं का आमच्या 5 दिवसात काय इथं पाणी उतरण. 5 दिवसात काय करायचं. आम्ही काल डोंगरे टाकले पाणी कुठे चालू पाणी निघून गेलं 10 दिवसात कोण निघून जातो. वड्याचा प्रेशर. लोकांच्या वावरात पाणी फुगलंय. वावरांमध्ये पाणी चाललंय लोकांच्या. गीते साहेबांना तर ऊस पाण्यात गेला सगळं. आम्हाला तुम्ही हे सगळं सोडून द्यायला. आम्हाला इथं सांगा. 1-2 मिनिटं थांबावं. साहेब मला एक सांगा पाणी किती दिवस चालणार. पाणी चाललं इकडे खाली आहे ना साधारण 15 तारखेला. आज 1 तारीख. आता पाणी नाही दिलं ना. 8 दिवसात काय होणार. मोठी किती पाणी झालं साहेब? 2 डोंगरे किती पाणी झालं त्याला? किती पाणी झालं 2 डोंगऱ्यांमध्ये? 2 डोंगरे म्हणजे नाही 2.5. ना येत. आपण पूर्णच लेनचा विचार करतो ना. नियम सगळ्यांना सारखाच राहतो. मागच्या वेळेस असंच झालं. आपण सहकार्य करू, काय अडचण नाही. राहुल भाऊ एक काम करा, नामदारशी बोलून घ्या तुम्ही. आम्ही अर्ज करतो बोलून साहेबांना. घ्या, साहेबांचा नंबर घ्या, साहेबांशी बोला. सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला. आम्ही करतो सगळं. 5 तारखेपर्यंत थोडंसं सहकार्य करा, बाकी दुसरं काय आहे? 5 तारखेपर्यंत. हे 24 तास चालतच नाही. लाईट आहे का? लाईट साहेब आम्हाला 2 नाही 3 तास लाईट. रात्रभर लाईट नाहीये. पाणी चालत. 5 तारखे आज 1 तारीख आहे. काय आता थोडं काही तरी तर समजून घ्यावं लागेल. विषय असा आहे त्याच्यावर आम्हाला द्या 5 तारखेला. हा माहिती आहे ना. नाही ठीक आहे साहेब. आणि मग आमचं किती पाणी उभं साहेब? साहेब किती पाणी उभं आणि हा अन्याय आहे ना. हा अन्याय फक्त आहे ना मोरीपासून इकडे होतो. वरती कोणी यायला ना जुमनीत नाही. मी सांगतो तुम्ही माझ्या बरोबर चाला. राहुल तुम्हाला नाही माहिती हा, एका दिवसात राहुल साधन पुरतं आहे ना त्याच्यासाठी कॅनल फोडलाय.
कॅनल फोडून पाणी काढलंय. दोन अडीचशे बाबा कॅनल फोडून पाणी काढलंय. मी खटून राहिलाय मुतायला पाणी नाही दिलं. मी इथून पाणी का नेतो कधी कधी टाक्या टाकून पाणी न्यावं लागत इथं दोन थेंब जिरल्यानंतर आम्हाला कसं महिना जातो ना आमचा एक लक्षात घ्या त्यांच्या संग बोलू नका आपण काय करू साहेबांना ऐका ना ऐका ना तुम्ही. साहेबांना भेटू. आज साहेबांचा नगरला आहे. ते झालं का संध्याकाळी समजा 27 आले ना आपण साहेबांशी बोलू साहेबांनी परमिशन घेऊ साहेब आदेश करतील त्यांना. आपण साहेबांचा निर्णय येऊ नये ना आज म्हणजे व्यवस्था सूचना व्यवस्था पाणी लगेच झाली. असं नको व्हायला नाही. साहेब म्हणजे तिथून ठिकाण झालं, पण काय काय सांगा यांना काय केसेस करायचे असतील आणि मध्ये जायला तसं नाही. नाही रे आपली अहो, केस नाही. आता पाणी यायचं ना. आम्ही काय म्हणतोय मोटर बंद करा बाबा भरणे किती दिवस आहे तुम्हाला हा बरं मग हे बघ, मग म्हणून चालले काय बरं सांगा काय भरणे आहे का? कुठं भरणे आहे का? 5 दिवस थांबून चालूच करायचं. अहो पण ते पाणी गिरत नाही ना 5 दिवसात. किती पाणी निर्णय सांगा. 5 दिवसात किती पाणी गिरतं? हा, तेवढं वड्याचं कमी करा तुम्ही.